चायचा बी येतो चल वडापाव खाते पैसे काय जाता आम्ही कुठं बघतो माहितीये का धुरंधर पिक्चर बघा पिक्चर आहे हॅलो गाईज वेलकम बॅक टू द माय नवीन व्लॉग. तर गाईज आज आपण कामाला नाही गेलोय, बऱ्याच दिवसांनी गाईज रेस्ट करायला भेटलाय आपल्याला. तर गाईज ती स्टोरी तुम्हाला सांगतो मी नंतर. आणि गाईज आपण उठलो आज मस्तपैकी. तर पहिली आपली झोप झाली आज लय दिवसांनी गाईज. मस्तपैकी 11-12 वाजता उठलो, आंघोळ केली, जेवलो आणि आता गाईज बसलोय. आणि गाईज आज घरी होतो बाय चान्स आणि मित्रांनी आज वेगळाच प्लॅन केलाय आपला की पिक्चर बघायला जायचा. आणि गाईज कोणती नवीन मूवी आले बोलतायत ती पिक्चर बघायला चाललेत. तर आपण पण चाललोय गाईज. तिकीट बिकीट सर्व त्यांनीच काढले, आपण सर्व फ्रीमध्ये चाललोय. तर गाईज चला आता जाऊ आपण. आता वाजले 3-3:30 वाजलेत वाटतं. आणि आता ती लोक निघालेत, माझ्या घरी येत आहेत. मग आपण सर्व मिळून जाऊ. काय माहिती अर्धे जण कसे येत आहेत, अर्धे जण 2-3 मित्र बोलले मला येतोय मी तुझ्या इथं, मग इथूनच जाऊ आपण. चला आता मस्तपैकी करतो चेंज, मग निघू आपण गाईज पिक्चर बघायला. तर गाईज आता फायनली निघालेलो आहे बघा. तर मस्त कपडे घातले फटाफट 5 मिनिटात. आणि युवराज आणि प्रतीक पण आले आपल्या इथं. आणि गाईज युवराज आता सराला आपलं कारण देत होता मी कामाला जाणं आलं ते बघा. त्याला सांगतो असं होतं बोल सराला. तर आम्ही निघालोय आता. आता इथून आपण पकडू रिक्षा. गाईज आपल्या घराच्या मागं आलं हायवे रोडला. इथून रिक्षा पकडू आपण मस्तपैकी. तर कारण देणं चाललंय सरांना. गाईज आपल्या पोरांनी आहे ना तिकीट जास्त घेतल्यात आणि पोरं कमी आहेत. तर आता आम्ही इथं आलतो, तिकडे माझा एक मित्र राहतोय. आता त्यालाच बघतो येतो का तो. त्याच्यात घरी आलो, त्याला उचलू येत असेल तर, कारण तिकीट जास्त आहेत पोरं कमी आहेत असं सीन झालंय आता. तरी आम्ही 10 जण आहेत वाटतं. चला बघू आता. आलोय बघा त्याच्या घराच्या इथं, बघू तो येतो का नाही. फोन केलता गाईज पण फोन उचलत नाही. तर गाईज आता आम्ही आलो माझी वाड्याला गाईज. इथून आता आपण जाणार आहे आणि इथून आपल्याला आता एक मित्र अजून जॉईन करणार आहे बघा. बघा फुल एस्थेटिक बघा. तर गाईज आता जिग्लेश्वर इथे आहे, त्याने आणलंय युवराला अमृत पियायला. अमृत म्हणते येवले गाईज इथं चाय प्यायला आणलंय. आता चाय पिणार म्हणतात गाई. जिग्याची कट बघा, कट गाईज कशी आहे काय पूर्ण टाकला गेले मागून टाकला. कोणाला काय मागत नाही. युवरा पण युवराचा उपवास आहे. काय आमचा उपवास आहे, तुझा पण आहे ना. आम्ही चायचा बी येतो. चल वडापाव खाते पैसे. काय वडापाव खायला बोलतो युवरा. काय आता वडापावची ऑर्डर येतात 20 रुपयाला 40 रुपयाला गोडा. समोसा भाव कायचा आहे, महंगा कोणचा आहे. एवढंच आहे समोसा भाव खाले गो तो समोसा भाव युवराज कडला काय होता. आम्हाला ट्रीट भेटले दोघांना. तर चला आता खातो आम्ही फटाफट. आणि हे दोघं चाय पित आहेत, आम्ही दोघं खातो आता समोसा भाव आहे. तर काय आता आपण पोहोचलोय फायनली मॉल मध्ये. तर इथं मॉल मध्ये थिएटर आहे आपला, तिथं आपण आलोय पिक्चर बघायला. बघा माझ्यासोबत युवराज आहे, मी गायला आपला नवीन मेंबर मयूर. गायला पहिल्यांदा आलाय आपल्या ब्लॉग मध्ये. चला आता आलोय आम्ही इथं. सर्व मित्र अजून आले नाहीत. कोण बाकी आहे आपल्यात, साई. बाकी सर्वजण गाईज फक्त साईलाच बाकी आहे, बाकी सर्वजण आले. साईल गाईज कामावर येतं त्यामुळे त्याला थोडा टाइम लागतोय. आणि बाकी सर्व घरात काय कामं नसतात आम्हाला, आम्ही घरीच होतो सर्व. तर उठलो आणि डायरेक्ट आलो. तर चला आता बघू साईल कधी येतं मस्तपैकी. आणि मग जाऊ मग आपण पिक्चर बघायला. पिक्चरचं नाव काय होतं, पिक्चरचं नाव पिक्चरचं नाव नाही माहिती. आधी लिहितोय आम्हाला सर्वांना पिक्चर बघायला. तू तेरी मैं मेरा, तू तेरी मैं मेरा, तू तेरी मैं मेरा, तू तेरी मैं मेरा, असं काहीतरी आहे. काही रोमॅन्टिक पिक्चर आहे का. हा रोमॅन्टिक आहे, सॅड आहे का काय आहे ते माहित नाही, पण बघू. तिकीट भेटले तर बघू. चला आम्ही व्लॉग बनवता बसवू नको. चला जाऊ आपण आता आपल्या मित्रांकडं. हे बघा तिथं समोर आहेत आपले मित्र, दाखवतो. हे बघा समोर मॉल आपल्या सिने पोलीस असा म्हणून मॉल आहे. आणि आपला इथे एंट्री पॉईंट. आता साहिलकडे तिकीट आहेत, काय साहिलकडे नाही जिग्नेशकडे. उलट बघा मशाल घेत आहेत बघा वर साईड.
फुल मसाजिंग चालू आहे गाईस. हे काय काही संडे चाले करतात मसाज विषयात. मॉलला येऊन पण काही मसाज करतात. मसाजवाल्याकडे जायचं आणि इथं बघा आपली सर्व मित्र गप्पा मारतायत. प्रतीक, जिग्नेश, तुषार, दुसरा ब्लॉग युवराज आणि आपला रितेश गाईस. काय बोलतो रितेश? मूवी बघायला रितेशचं मन होतं पण नव्हतं पण तरी आलंय काय बरोबरला. बोललो आता मित्रांनी तर झालं, आमंत्रण आलंय, इन्व्हिटेशन आलंय तर जायलाच पाहिजे. चला आता येऊन दे साईडला, मग जाऊ आपण पिक्चर बघायला. पिक्चरचं नाव काय? कभी खुशी कभी गम. तेरा तू मेरी मैं तेरा तू मैं. तीन वेळा कपडा काय हेच कन्फ्युज आहे, त्यांना माहिती नाही. आता आपण पिक्चर बघू तेव्हा कळेल आपल्याला नाव. आम्ही आलोय आतमध्ये. असं काय आम्ही तिघच मित्र आलोय, मयूर, मी आणि रितेश. आणि बाकी सर्व साईची वाट बघतायत, ते आल्यावर येतील. आणि बघा तू मेरी मैं तेरा असं पिक्चर आहे. आता इथून आपण चाललोय, आता आपली जागा शोधायला लागत पहिले. हे बघा कुठं आहे, काही जाऊतर पण आले ना, असं रिलीज झाले काय माहिती कशी आहे. काही पण ऍक्शन मूवी बघायला मजा आली असते. बघा मला ही बघायची होती धुरंधर. बघूया आता कुठं घुसायचं. इथं असं पिक्चरचं नाव लिहिलेलं असेल ते मध्ये 8 नंबरला असेल. अरे नाही इथं असेल. तर काही आता बघतोय, आम्हाला पण काय माहिती नाही. तिकीट घेऊन निघालोय आम्ही फक्त, बाकी पोरं येतील. आता काय आहे काय माहिती. हे मी काय बोलतो, पोस्टर लागलाय. मी काय बोलतो, धुरंधर मध्ये जाऊन बसलो तर आपण जाऊन देतील ना. तर आपलं चेक करतात करतात चेक करतात तिकीट आपली बघतात. आपल्याला आता काय धुरंधर बघायला गेलं रोमॅन्टिक काय बघायला. पोस्टरच्या पलीकडे जायचंय का? आता आम्ही परत चाललोय. आता आम्ही जरा चौकशी करून येतो तिकडून, मग बघू आपण जाऊ आतमध्ये. काय जाता आम्ही कुठं बसलो माहिती का, धुरंधर पिक्चर बघायला. पिक्चर आहे तू मेरी मैं तेरा काहीतरी आहे. आणि आम्ही पोचलोय धुरंधर बघायला. काही तिकडे चेकिंग बिकिंग काय नाही, काय नाही. भेटली का काही गाणं ऐकलं का? गाणं ऐकलं मला बोलत आहेत. खेचून खेचून याला भेटली पिक्चरची तिकीट. काही वस्तू वाटून काय गाणं होतं, भारी होतं ना. काही लगेच फील आली. चला आता बघू आपण. आपल्याला भेटले, मित्रांनी शोधले. काही मजा धुरंधर बघायची होती काही रणवीर सिंग मध्ये. चला आता काय तू मेरी मैं तेरी कार्तिक आर्यनची मूवी बघू आपण. तो गाईज आता फायनली आपली झाले मधली सुट्टी. गाईज मधली सुट्टी झाली आता, म्हणजे आपला इंटरव्हल झाला गाईज. आणि पिक्चर तुम्ही बघितला असेल. सॉन्ग भारी आहेत पिक्चरचे. काय सॉन्ग भारी आहेत पिक्चरचे. हा सॉन्ग भारी आणि रोमांस समज रे बच्चू. गाईज पिक्चर मस्त आहे. आता इंटरव्हल झालाय. तसे आतापर्यंत रोमॅन्टिकच होता, आता येईल वाटतं काहीतरी मध्ये आपलं काय बोलतात ऍक्शन. बघू आता काय सीन. तर आता काय इंटरव्ह्यू झाल्या, पोरं जरा जाऊन येते त्याचा वॉशरूमला, थोडा फ्रेश होती. आणि काय जास्त सीन काय झाला माहितीये का, आमच्या जी सीट होती ना त्या सीटवर दुसऱ्या कोणीच बसलेला आणि आम्ही दुसऱ्यांच्या सीटवर बसलेलो, पण आमच्या सीटवर कोण आला नव्हता. एकत्र बसणार 8 जण. आता आम्ही वेगवेगळे बसलेलो, पण आता आम्ही ट्राय करू एकत्र बसायचा. आणि काही तिथं फॅमिली बसली, आमची 8 लोकांची फॅमिली आहे तिकडं. तर त्यांना कसं काय हे करायचं आता करायला लागेल. अभी हम आ गए वॉशरूम से. आणि आता काही आपला युवराज आम्हाला पॉपकॉर्न खिलवणार आहे. युवराज कुठे आपला पॉपकॉर्न घ्या आपल्याला. काहीच बजेट नाही बाय. जेव्हा इथं पॉपकॉर्न आहेत बघा, यांनी घेतलाय पॉपकॉर्न एवढा मोठा. पण आपण नाही घेणार, काय पॉपकॉर्न नाही महाग असते. सांगू कितीचे पॉपकॉर्न 270. कोण खायचं सांगले. हे काय सीट भेटते का नाही पाहिजे सीट आपली. आता खूप मोठा मॅटर होणार आहे, कळलं ना. मॅटर होणार आहे बघा. तुषार कॉल बिल लावतोय आता पोरांना बोलतो. चीफ मॅनेजमेंटला आम्ही कॉल केलाय, आम्ही बोलवणार आहे. तुला तर आमच्या सीटवरती बसले दुसरे काही उठतच नाही ती फॅमिली. आता भेटले आम्हाला आमच्या हक्काची सीट. आणि एवढा वेळ काय आम्ही दुसऱ्याच्या भाड्याच्या सीटने बसलेलो. आता आपल्या सीटवर बसलो आपण सर्वजण बघा. 4 जण आणि माझ्या या साईडला 3 जण. तर टोटल 7 जण बसलोय. 8 जण टोटल आम्ही आहे.
क्यों? तर आता तर ठीक काही है. ऍडच चालू आहे सालों स्क्रीनवर से साथ में वन है, साइड. सबको पसंद भी है. आणि मग प्रॉब्लम क्या पिक्चर है? कधी चालू होईल मग आपण पिक्चर बघू तू मेरा मैं तेरा. गम्स में स्वेलिंग, ब्लीडिंग, लूज गम्स. ये मेरा काम नहीं है. Guys, टेस्ट पोराला का जान लय तो feel देता हूं येते. ना. तो गाइस अभी फाइनली मूवी का हुआ एंड. कसा होता रितेश मूवी. छान मूवी होती. गाणे लय भारी होते. इंटरवलला पण गाणेच आवडले. मधले गाणे होते खूप छान होते. इंटरवलला पण गाणेच आवडले आणि एंडिंगला पण गाणेच आवडले. गाइस आम्ही तर धुरंधर आम्ही तर धुरंधर मध्ये पण घुसलेलो दोघं. तिघ हा तो तिघा मयूर होता. चला आता निघालोय बघा आपण सर्वजण बाहेर आता चेकआउट करतोय मॉल मधनं. आणि गाईज पोरं जरा जास्त खुश आहेत पिक्चर चांगला होता म्हणून. तुम्ही पण या बघा एन्जॉय. किती वाजले गाईज 7:15 वाजले. आता युवराज तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे पिक्चरचा. ते युवऱ्या बघा रिव्ह्यू गाईज हा बघा आता युवराज इथं घुसतोय. कोणता पिक्चर काय माहिती. चला काय बघतो आम्ही जातो बाहेर. पोरांचा काय प्लॅन आहे बघू तसं तुम्हाला अपडेट देतो. फाइनली अपन पहुंचलोय अपने एरिया में अपने जगह पे. मतलब गाइस खारेगांव अभी हम पहुंच चुके हैं. और गाइस अभी हमारा दूसरा प्लान है तो हम लोग इनको छोड़ने जा रहे हैं घर को सबको. क्योंकि बहुत रात हो चुका है. क्योंकि रात के बज रहे 8:30 इसलिए गाइस सबको हम लोग इनको छोड़ने जा रहे हैं. और मेरे साथ साहिल है और अपनी पूरी पीछे पब्लिक है. तो गाइस जरा उधर आत्कोनेश्वर में अपना काम है इसलिए जा रहे हैं. थोड़ा साहिल और मैं उधर ही जाएंगे तो इसलिए. और इन लोग सब उधर ही रहते हैं तो इधर जाएंगे अभी. तो चलो अभी जाते हैं फटाफट फिर देखते हैं आगे क्या कैसा होगा. उधर गाइस व्लॉग नहीं बना सकते. वहाँ व्लॉग बनाना मना है तो इसलिए उधर नहीं बना सकते. तो अभी इनको छोड़ते हैं घर को फिर अपन जाते हैं अपने काम को. फाइनली अब घर आ चुका हूँ. तो गाइस उधर गए फिर अब बहुत टाइम हो गया आते आते. कम से कम 11 बज गए अभी. मैं टाइम भी नहीं देखा अभी कितने बजे पर. आई थिंक 11 बज के भी गए होंगे. तो वहाँ बहुत टाइम हुआ. मजा आया. वहाँ भी दोस्त लोग ही थे अपने सब. वहाँ शूट नहीं कर सकता था तो शूट नहीं किया हमने. तो अभी घर को आए गाइस. तो नींद आया बहुत तेज. तो अभी गाइस सोने जाएंगे क्योंकि गाइस दिन भर अपन बाहर ही है. अपन पिक्चर देखने कितने 3 बजे निकले सीधा आए अभी 11 बजे घर को. तो बहुत ही घूमना फिरना हुआ आज. तो अभी नींद आ रहा है बहुत तेजी से क्योंकि नींद अपनी हुई नहीं है. तो चलो गाइज अभी सोते हैं मस्त पैकी. और गाइज ये सुंदर सा व्लॉग को भी यही एंड करते हैं. और गाइज ये व्लॉग आपको कैसा लगा है कमेंट करके जरूर बताना. एंड गाइज लाइक शेयर एंड सब्सक्राइब करने को भूलना मत. मिलते हैं गाइज ऐसे ही एक नए और इंटरेस्टिंग व्लॉग में. आज के लिए बस कहूंगा इतना ही. गुड नाइट, गुड बाय, स्वीट ड्रीम एंड बाय गाइज.